म्हणजे हार्डवर्किंगचं म्हणजे नुसतं हार्डवर्किंगचं काम नसून ते थोडंसं रिस्की काम पण आहे. या क्षेत्रात लेडीज आजपर्यंत या क्षेत्रात काम केलेलं नाही, अशा क्षेत्रात आणि 20 वर्ष सलग काम करते. कामाच्या ठिकाणी असणारे तुम्ही दोघं आणि घरात आल्यानंतर तुम्ही ती दोघं कसे वेगळे आणि कसं ते स्विच ऑन ऑफ तुम्ही बिझनेस आलेला होता असाच किस्सा. म्हणजे की आर्थिक परिस्थिती आमची सुद्धा थोडीशी कमी झाली बिझनेसमध्ये. काही याच्यामुळे आम्हाला घर पण सोडावं लागलं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या लाडक्या शो मध्ये तुमचं स्वागत करते, ज्याचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन प्रोडक्शन हाऊस, निर्मित आणि प्रस्तुत जागृत स्त्री शक्तीचा. तर असं मला दिसतं की इथे कुठेही जागृत स्त्री शक्तीचा बॅनर नाहीये. अगदी आम्ही फॉर्मल ह्याच्यामध्ये बसलेलो आहोत. पण हा असा एपिसोड आहे की तो कोणालाही असा उद्देशून नाहीये किंवा असा खूप इनफॉर्मल असा मी हा एपिसोड आजचा होणार आहे. आणि त्याचं कारणच असं आहे की आजच्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत त्या ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत ते एका स्त्रीसाठी खरंच खूप धोकादायक पण म्हणू शकतो आणि एक संघर्षाचा पण असं म्हणू शकतो आपण. तर त्यांचं आज आपण स्वागत करणार आहोत. त्यांचं नाव आहे यशश्री शंतनू भातखंडे. त्यांचं आज आपण इथे स्वागत करूयात. तर यशश्री मावशी, आज तुमचं इथे स्वागत करते आमच्या जागृत स्त्री शक्तीमध्ये. आणि हा जो काही सेगमेंट आहे आम्ही नवरात्रीसाठी म्हणून आम्ही इथे सगळ्यांसमोर, आज सगळ्यांनी 9 एपिसोड बघितले, आज हा 10वा एपिसोड आहे. आणि हा खूप इन्फॉर्मल आपण करणार आहोत, कारण घरातली व्यक्ती आणि घरातल्या व्यक्तीसमोर कुठे आपण अगदी फॉर्मल वागणार आहोत. तर अगदी इन्फॉर्मल आपल्या गप्पा होऊन जाते. तर मला सुरुवातीला तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्राची थोडी माहिती आणि तुमची सुरुवात या क्षेत्रात कशी झाली त्याची थोडीशी माहिती आम्हाला प्रेक्षकांना सांगायची. मी तुमचं पुन्हा एक ग्राइंडिंग म्हणून वर्कशॉप आहे, त्याच्यात मी गेले 2004 सालापासून सलग काम करत आलेली. आमचं हार्डवर्किंगचं काम आहे आणि म्हणजे हार्डवर्किंगचं म्हणजे नुसतं हार्डवर्किंगचं काम नसून ते थोडंसं रिस्की काम पण आहे. ज्या क्षेत्रात लेडीज आजपर्यंत या क्षेत्रात काम केलेलं नाही, अशा क्षेत्रात मी अनेक 20 वर्ष सलग काम करते. बरोबर. आणि म्हणजे रिस्की म्हणजे एखादा आपल्या हातून एखादी चूक झाली तर ती कितपत जाऊ शकते निस्तरू शकायला लागते की हात पूर्णपणे कट होऊ शकतो, हात पाय हे काही असेल. बरोबर. अशा याच्यात मी थोडंसं डेअरिंग करून माझ्या मिस्टरांना थोडंसं सपोर्ट करावं अशा दृष्टीने मी हे काम करते. म्हणजे पेपर कटिंग साठी जी आपल्याला नाईफ लागते, बरोबर, त्याच्यासाठी मी हे काम करत आहे, शार्पनिंग साठी. म्हणजे हे खूपच रिस्की काम आहे. आणि ते पण एका स्त्रीचं पाठबळ असणं एका आपल्या नवऱ्याच्या बाबतीत असेल किंवा आपल्या मिस्टरांच्या फॅमिलीच्या बाबतीत. आणि जसं आपण म्हटलंय की पुरुषाच्या मागे नेहमी स्त्री असते, तर खरंच आता ही म्हण किती उलट तुमच्या बाबतीत घडलेली ती आम्हाला जरा कळू दे. उलट म्हणजे जसं आपण म्हणतो की स्त्रीच्या मागे पण एक पुरुष असतो, त्यामुळेच ती खरं तर पुढे जाऊ शकते. बरोबर. आजपर्यंत म्हणजे माझ्या मिस्टरांनी, माझ्या सासऱ्यांनी आजपर्यंत त्यांनी मला या बिझनेस मध्ये येऊन दिलं, म्हणून मी आजपर्यंत हे सगळं इथपर्यंत करू शकले. आज त्यांचा सपोर्ट असल्यामुळे शेवटी मी आहे. असंच मी म्हणते की प्रत्येकाने घरातल्या माणसाने एखाद्या स्त्रीला जर एखाद्या व्यवसायामध्ये यायचं असेल तर त्यांनी सुद्धा घरातल्या माणसाने सपोर्ट करणं गरजेचं आहे.
आणि ते पण असं क्षेत्र आहे जिथे खरंच कुठल्याही आजपर्यंत स्त्रीने किंवा एका महिलेने कामही केलेलं नाही, तिला कुठल्याही प्रकारचा अनुभवही नाहीये. आणि अशा क्षेत्रात आपण पाऊल ठेवणं आणि ते पुढे निभावणं हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. पण आता आपण थोडं आता मागे येऊयात, बालपणाकडे येऊयात, की पूर्ण बालपण कोळथरे गावात आणि नंतर पुणे शहरात लग्नानंतर हा प्रवास कसा होता कोळथरे ते पुणे? तो म्हणजे आम्ही खूपच खडकर आयुष्यात पुढे आलेलो आहोत. म्हणजे आई वडील जे आपण ऐकतो ते आम्ही खरंच अनुभवलेलं आहे. आई वडिलांनी भरपूर कष्ट दिलेले आहेत, त्याच्यातनं आम्ही 14 भावंड. त्यामुळे गावात खेडेगाव असल्यामुळे शिक्षणाची सोय होती, पण घरची परिस्थिती म्हणा किंवा सपोर्ट देणारे किंवा असं कोणी सांगणारं त्यावेळेला गावात कोणी माणसं नव्हती. ठीक आहे, त्यावेळेला एवढं शिकलं ना, मुलगी आहे की चालू शकताय, ते त्यांनी शिकवलं असतं, पण नाही परिस्थिती म्हणा किंवा आम्हाला तेवढं सपोर्ट करायला पण गाईड करायला असं कोणी नव्हतं. त्यामुळे आम्ही शिकलो नाही शकलं. त्याच्यानंतर 98 साली लग्न झालं. 98 साल्यानंतर लगेच 1 वर्षाने लहान मुलं झालं. आणि मग त्याच्यानंतर 2004 सालापासून थोडस मोकळं झाल्यानंतर मी या व्यवसायात यायला लागले. पहिल्या सुरुवातीला दिवसभर येणं तर काही शक्य नव्हतं. 2-3 तास जे काही मिळायचे ते 2004 सालापासून मी हळूहळू चालू केलं की 2-3 तास मिळाले, 4 तास मिळाले. त्याला दोन्ही मुलं लहान असल्यामुळे. पण कोळथरे हे पूर्णपणे खेडेगाव आणि पुण्यात अशा पेठेत पूर्ण वेगळं, म्हणजे पूर्ण अगदी विरुद्ध दिशा आहेत ह्या. बरोबर आहे. तर ते कसं तुम्ही ऍडजस्ट कसं केलं स्वतःला? ऍडजस्ट म्हणजे आजपर्यंत आई वडिलांनी असंच सांगितलेलं आहे की आपण जिथे जाऊ तिथे हे आता सगळं आपण जे आहे ते तिथेच निभावून घ्यायचंय. त्या दृष्टीने कधी मागचा पुढचा असा काही विचार केलाच नाही किंवा डोक्यात आलाच नाही माझ्या. काही जे काही समोर आहे त्याला आपल्याला समोर जायचंय आणि पुढे आपलं हे सगळं निभावून द्यायचंय असंच डोक्यात असल्यामुळे फार त्याचा काही मला त्रास झाला नाही. म्हणजे ते जसं येईल त्याप्रमाणे मी पुढे करत गेले. म्हणजे फार अडचण अशी काही वाटली नाही मला. असं पण घरची माणसं पण सपोर्ट असल्यामुळे ते तर आहे. पण मला एक विचारायचं आहे, थोडा विनोदी ह्याच्याने विचारते की जेव्हा एकाच म्हणजे बिझनेस असेल आणि नवरा बायको एकाच ठिकाणी काम करत असं नाही म्हणणार, पण कामाच्या ठिकाणी असणारे तुम्ही दोघं आणि घरात आल्यानंतर तुम्ही ती दोघं कसे वेगळे आणि कसं ते स्विच ऑन ऑफ तुम्ही बिझनेस म्हणजे बाकीचं पण आहे. म्हणजे पण जनरली गप्पा कुठेही गेलो तरी बिझनेस व्यतिरिक्त गप्पा फारशा काही होत नाही. म्हणजे आज काय केलं, आता काय झालं किंवा उद्या काय म्हणजे जेवणाच्या ठिकाणी सुद्धा होऊ शकतं. म्हणजे असं बरेच वेळा व्हायचं. म्हणजे पण त्यावेळेला सगळे एकत्र जेवायला बसायचो त्यामुळे थोड्याशा गप्पा जेवताना कमी व्हायच्या. पण जनरल बाहेर आम्ही कुठे फिरायला गेलो तरी सुद्धा बिझनेस हा विषय कधी सुटायचा. पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली याच्यात कुठलाही तुम्हाला मागचा अनुभव नाहीये आणि जेव्हा सुरुवात केली त्या अर्थात ते थोडं अवघड जाणारच आहे. तर ते कसं तुम्ही सुरुवातीचे दिवस कसे होते या क्षेत्रात? दिवस म्हणजे मी जायची त्यावेळेला आमचे जे कामगार वर्ग जो होता त्यावेळेला मिस्टरांना म्हणायचे की कशाला तुम्ही त्यांना देताय की ते ब्लेड फुकट जाईल, असं होईल तसं होईल. पण ह्याच्यात मला हे सांगायचं की माझ्या ह्याच्यात सपोर्ट होता तो माझ्या मिस्टरांचा. ते म्हणायचे काही नाही तू कर म्हणून, ब्लेड फुकट गेलं तर जाऊ दे म्हणून, त्याच्यात काही नाही, तू केल्याशिवाय तर काही जमणार नाही. त्या सपोर्टमुळे मी ठीक आहे. पण नशिबाने की आतापर्यंत तरी माझं असं एखादे काम फुकट गेलेलं नाही किंवा फेल गेलेलं नाहीये. पण नीट करू शकते. आता आपण या क्षेत्राविषयी बोलतो पण ते क्षेत्र तुम्ही थोडं उलगडून सांगू शकता का आपल्या प्रेक्षकांना की काय तुम्ही एक्झॅक्ट तिथे काम करता? आता म्हणजे मी सांगायचं की आपल्या इथे प्रेस लाईन, पेपर कटिंग, प्लास्टिक कटिंग, इंडस्ट्रियल एरिया जवळजवळ, नंतर कोरोगेशन म्हणून असतं,
त्याच्यानंतर बरीच म्हणजे इंडस्ट्रियल छोटे मोठे बरोबर. भरपूर आहेत. त्याच्यात पत्रा कटिंग असतं आणि हे काम सोपं नाही, खूपच रिस्की. एक तर त्याला लेवलिंग फार महत्वाची असते, त्याच्यानंतर शार्पनिंग व्यवस्थित लागतं. नंतर मी ज्या वेळेला ते शार्पनिंग बघण्यासाठी त्या ब्लेडवर जेव्हा मी हात फिरवतो त्यावेळेला अंगावर काटा येण्यासारखंच असतं. कारण इतकं रिस्की असतं ते की एका सेकंदात एक चूक जर झाली तर तिथे बोट कापू शकतात, म्हणजे कापू शकतात, म्हणजे ती वेगळी सुद्धा होऊ शकतात. किंवा इनकेस त्याला ऑइल असल्यामुळे ते ब्लेड जर चूक झाली तर त्या हातात दिसलं तर कुठेही जाऊ शकते. काय होईल याचं काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे हे इंडस्ट्रियल ज्या मोठमोठ्या आहेत किंवा आपल्या छोट्या मोठ्या आहेत त्याची सगळ्याची म्हणजे राऊंड ब्लेड आलं, त्याच्या फ्रेम कटिंग ब्लेड आलं, म्हणजे आपल्या या घरात आपण फ्रेम लावतो त्याच्यासाठी जे कट करायला फ्रेम कट करायला जे ब्लेड लागतं त्याच्यासाठी सुद्धा आम्ही चार्ज बरेच खूप लहान ब्लेड पासून 4 मीटर पर्यंत आम्ही शार्पनिंग करून देतो. ओके. पण जेव्हा घरातला तर सपोर्ट आहे, मिस्टरांचाही सपोर्ट आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतः तिथे काम करायला जाताय तेव्हा इतर समाजातला हा दृष्टिकोन कसा होता तुमच्याकडे बघण्याचा? इतर समाजातला म्हणजे वेगळा होता. म्हणजे आयुष्यात मला वाटतं या एरिया म्हणजे इंडस्ट्रियल आमच्या तरी या पुण्याच्या एरिया आमचे जे शार्पनिंग करणारे आहेत त्याच्यात तरी मला असं वाटत नाही की लेडीज म्हणून आतापर्यंत कोणी काम केलं असेल. त्यामुळे येणारी माणसं जी आहेत ती आश्चर्याने अशी बघायची की अरे हे काम जेंट्स आणि बाई एवढं लेडीज आहे म्हणून तरी इतकं कसं निभावून देते. त्यांना फार कुतूहल वाटतं याचं. आणि असं बोलता बोलता एक दिवस माझ्या मिस्टरांजवळ सासऱ्यांजवळ लोक म्हणायची की एवढ्या या लेडीज बाई एवढं काम करतायत त्याच्यामुळे आम्ही आमच्या म्हणजे घरातल्या लेडीजना आम्ही पण आमच्या वर्कशॉप मध्ये आणायला लागलो. एक छान आहे म्हणजे ऐकून सुद्धा बरं वाटतंय. बरोबर, आपलं पाऊल व्यवस्थित पडतंय, चांगलं पडतंय याचा अनुभव येत असेल. पण जेव्हा कुतूहल केलं जात आहे तर त्याच्या बरोबरीने थोडे पाय खेचणं येत आहे. बरोबर. तर तो अनुभव कसा होता? खेचणं म्हणजे असं असतात शिकवणारे की तू कशाला कामाला आणलं, लेडीज आहे ते बरोबर नाही, रिस्की काम आहे, असे आजूबाजूची लोक असतात बरेच जण आणि आहेत असे अनुभव आलेले. मग मिस्टरांना मी नेहमी सांगते असं काही नाहीये की म्हणजे इकडून इकडे काम करण्याचं मला काही फार अवघड वाटत नाहीये. त्यामुळे तेवढं निभावून न्यायचं, या लोकांकडे थोडस दुर्लक्ष करायचं, ह्याच्या पलीकडे आपण तरी काय करू शकतो. म्हणजे दुर्लक्ष केल्याशिवाय तर आपण निंदकाचे घर असावे शेजारी ऐकायचं सोडून द्यायचं. शेवटी आपला मार्ग आपण चालू ठेवायचा. बरोबर. पण इथे मला विचारायचं की जेव्हा तुम्ही गावाकडे म्हणजे लग्नाआधीच्या तिकडचा अनुभव म्हणजे घेऊन गुराशी आपण लग्नानंतर येतो इथे तर तो जो डॅशिंगपणा तर तो आधीपासूनच चालत आलाय का लग्नानंतर? डॅशिंगपणा म्हणजे काय होतं, आधी सुद्धा मी शेताचं म्हणजे काम करायची, भाजीपाला, माझे वडील हे सगळं करत असल्यामुळे किंवा परिस्थिती असल्यामुळे ते अनुभव पडलेलं होतं माझ्या. त्यामुळे मी ही सगळी कामं आजपर्यंत सगळी करत आलेली. म्हणजे आमच्याकडे नारळी सुपारीच्या बागा आहेत, त्याची कामं, शेतातली कामं, भात लावून, भात कापणी, ही सगळी कामं केल्यामुळे आज हे मला काम करायला फार अवघड वाटलं नाही. अशा ह्याने म्हणून मी ते निभावून नेलं असं मी म्हणते. कारण कुठलंही काम पडलं तरी सुद्धा ते करायचंच असं जिद्द फक्त मनाशी असते. आणि अजून एक विचारायचं आहे, म्हणजे आपण मगाशी गप्पा मारता मारता मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही कोणाचाही कोणाकडे न शिकता बुलेट पासून सगळ्या मोठमोठ्या गाड्या चालवतात. तर त्यातला काही किस्सा किंवा असं काही आठवत आहे का? बुलेट म्हणजे माझ्या मिस्टरांना गाड्यांची हौस असल्यामुळे ते सारखे माझ्या मागे लागतात की अशा मुली असतात की त्या बुलेट घेऊन ट्रिपला जातात किंवा असतात स्पर्धा असतात तर तू जा म्हणून. पण मध्ये काही कालांतराने माझा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे थोडासा पायाचा प्रॉब्लेम चालू झाला. त्यामुळे थोडस मी म्हणते की नको, आज बुलेट हे भरपूर वजन असल्यामुळे की मी म्हणते की नको म्हणून की मी चालवू शकते पण मी माझ्या
थोडस पायावरती प्रेशर घेत नाही. त्यामुळे त्यांनी एक दिवस माझ्या हातात बुलेट दिली आणि म्हणाले काय नाही तू चालवू शकतेस. अरे म्हटलं मी शिकलेली नाहीये, एक तर ती गाडी जड आहे, नाही तरी त्यांचा विश्वास नाही, तू चालवू शकतेस. ते काय करायचे, गाडी हातात सोडून द्यायचे आणि म्हणायचं काय नाही चालव, हे असं कर ते तसं कर. पण मी सुद्धा कधी असं भीती बाळगलीच नाही की पुढे ती पडेल किंवा काय होईल, असं काही नाही. डायरेक्ट घेतली आणि चालवायला लागली, आली, ते खुश, चला. असे गाड्या पण चालवता येत आहे. जे काम म्हणून म्हटलं ते काही होऊ दे, फक्त शांत डोक्याने करा, इथे आपसुकी जमलं जातं, एवढंच मला माहिती. वा. आणि पुढे म्हणजे जसा पुढे आपल्या मुलींचं शिक्षण येतं किंवा मुली जशा वाढत जातात आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय ते नक्कीच तितकं पैसे न देणार आहे ऍक्च्युली, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही कसं संयम बाळगता किंवा कशी तुम्ही त्या सगळ्या प्रकारची बांधणी करता, म्हणजे आर्थिक असेल, मानसिक असेल आणि घराची जबाबदारी आहे, तर ते कसं तुम्ही मध्ये आलेला होता असाच किस्सा, म्हणजे की आर्थिक परिस्थिती आमची सुद्धा थोडीशी कमी झाली होती बिझनेसमध्ये. काही ह्याच्यामुळे आम्हाला घर पण सोडावं लागलं, काही वर्ष आम्ही भाड्यानेही राहिलो, कारण चढ उतार हे बरोबर म्हणजे धंद्यात बिझनेसमध्ये येतात, हा म्हणजे चालू असतात. पण त्याच्यासाठी न डगमगता वडिलांचं, आई वडिलांचं हे समोर लक्षात घेऊन न डगमगता आहे या प्रसंगाला तोंड देऊन पुढे जायचं. दोन्ही मुली लहान होत्या, पण मी नवऱ्याला नेहमी म्हणायची की काही काळजी करू नकोस, देव आहे, आपलं सगळं व्यवस्थित होईल. कारण आपण कुणाला काही असं फसवून काही केलंच नाही. चढ उतार आहेत हे जीवनातले, हे पुढे होतातच, येत राहतात. अशा याने मी करत गेले, म्हणजे तो विचारच मी कधी केला नाही किंवा मी जर खचून गेली तर अख्खं आयुष्य किंवा अख्खं कुटुंबच सगळं खचू शकतं. अशा ह्याने म्हटलं की मी खचून चालणार नाही, आपण हसतच राहिला पाहिजे किंवा आपण आधारच दिला पाहिजे की नाही हे होईल म्हणून. आणि खरंच आम्ही त्या ह्याच्यात खूप तारलं गेलंय. दोन्ही मुलींनाही घेऊन आम्ही खूप म्हणजे काय म्हणायचं सगळ्यात संघर्ष करत आलेलो आतापर्यंत. म्हणजे घरातली बाई जर खंबीर असेल तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, नाहीतर नुसतंच आहे आर्थिक बळ असून सुद्धा काही उपयोग नाही. ही गोष्ट काही झालं तरी हल्लीच्या एक या काळात तरी नुसतं एक आपण म्हणू की घरातल्या एखाद्या पुरुषांनी काम केलंय आणि सगळं घर निघावून गेलंय, तर ह्या ह्याच्यात तर होणं शक्य नाही. त्यामुळे घरातल्या माणसांनी सपोर्ट दिला किंवा काही घरातल्या एक दोन गोष्टी मागे पुढे झाल्या तरी निभावून जातं. अगदीच. तर पुढे म्हणजे आता हल्ली पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई काम करते, म्हणजे आज असं कुठलंच क्षेत्र नाहीये जिथे बाई तिथे पोहोचली नाही. म्हणजे इव्हन कुठेही म्हणजे क्षेत्र आपल्या मंगळयानच्या वेळेस आपल्या त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा स्त्री जास्ती होत्या आणि कुठल्याही म्हणजे क्रिकेट असो, हॉकी असो, कुठलेही क्षेत्र असेल तरी बाई त्या बरोबरीनेच आहे. तर स्वतः एक स्त्री म्हणून आपण ज्या क्षेत्रात काम करतोय ते खूप संघर्षाचं आहे, ते खूप रिस्की आहे, म्हणजे सगळ्याच बाजूने रिस्की आहे ते. म्हणजे आर्थिक असेल किंवा तिथे प्रत्यक्ष काम करून ते जे काही मशिनरी आपण वापरतो ते सुद्धा खूप रिस्की आहे. बरोबर. तर अशा वेळेला एक स्त्री म्हणून जेव्हा अजून एक जर स्त्री आपल्याकडे अशी काही मदतीची हाक मारत असेल की जिला आपण खरंच तिला मदत करायला हवी, कुठल्याही बाजूने, म्हणजे तिला काम देऊन मदत असेल किंवा तिला पैसे देऊन मदत असेल, तर त्या अशा वेळेस तुम्ही काय विचार करता, त्या स्त्रीला कशी मदत केली जाऊ? माझ्याकडनं जेवढी होईल तेवढं मी करत आलेली आहे आणि मी केलेली पण आहे. अशी एक संस्था होती, तिथल्या एक अशाच परिस्थितीमध्ये माझ्याकडे मुली आल्या, मी आणि कर्करोगाशी अशा छोट्या छोट्या मुली होत्या आणि त्यांना मदत होती. अशा घरी मुली आलेल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, तुम्ही काहीतरी थोडीफार मदत कराल का? मी म्हटलं आमची पण आता खरंच परिस्थिती नाहीये. तरी त्या म्हणाल्या ठीक आहे, म्हणून तुम्हाला बघा तरी काय करता आलं का. मग मी मनाशी विचार केला, ठीक आहे लागू शकते कोणाला, आपण आहे त्याच्यातनं काहीतरी मदत करू. तर त्याने मला असं सुचवलं की तुम्ही जरी असं
वाढदिवस करता मुलींचे, तुम्हाला एवढा खर्च होतं, तर एखाद्या वर्षी तुम्ही वाढदिवस न करता ते पैसे तुम्ही ह्या मुलींना दिला तर चांगलं येईल. मग मी पण मनाशी विचार केला खूप की बरोबर आहे म्हणतात ते काही चूक नाही. मग मुली होत्या घरी, मुली म्हणाल्या आई ठीक आहे दे म्हणून, तू काही हरकत नाही. मग त्यांना मी साधारण काय माझ्या परीने जमतील असे 1000 रुपये काय असतील ते वर्षाला असं मी त्यांना चालू केलं. अजूनही आहे ती मदत? नाही, आता करोनाच्या काळाच्या अलीकडे होती, नंतर मी ती बंद केली. अच्छा. पण जेव्हा आता या क्षेत्रात कुठलीही स्त्री येऊ बघत असेल तिला तुम्ही काय सांगाल? कुठल्याही क्षेत्रात म्हणजे कुठल्याही नाही, या क्षेत्रात, बाकी क्षेत्रात तर बाई कुठेच कमी नाही, आता हे सगळीकडे वरचढ ठरलेलीच आहे. पण या क्षेत्रात एक स्त्री म्हणून जेवढे तुम्हाला अनुभव आले चांगले वाईट, ते बघता तुम्ही आता नवीन पिढीला या क्षेत्राविषयी काय सांगताय? चांगलं म्हणजे कसं तुम्ही याल आणि तुम्हाला कसं त्याचा फायदाही होऊ शकतो, तुम्हाला अनुभवही येऊ शकतात, चांगले वाईट सगळेच. बरोबर आहे. मी सांगेन की काहीच हरकत नाही कुठलंही म्हणजे काम करताना एक तर मनाशी विचार शांतपणे करायचा की आपल्याला हे काम पूर्णपणे करायचंय, त्यामुळे काळजीपूर्वक करा. अवघड काहीच नाहीये. कुठलंही काम करताना अवघड हे नसतं, कारण नवीन काम करत असताना मला असं वाटतं की आपण ते शिकेपर्यंत ते आपल्याला अवघड वाटतं. पण आपण जर शांत मनाने विचार केला आणि त्याच्याकडे जर एक आपण बघितलं की ते काय करताय, ते काम कसं करताय, याच्याकडे थोडं बारकाईने लक्ष ठेवायचं. काही महिने जातात त्याच्यासाठी, पण काहीच हरकत नाही. मी तर म्हणेन जिद्द असेल तर बिनधास्तपणे ते काम करू शकतात. हे काय अवघड आहे, रिस्की आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही दुसऱ्याची काळजी घ्या आणि मन मोकळेपणाने अगदी बिनधास्त काम करा असं मी सांगेन. पण एवढ्या सगळ्या 20 वर्षाचा अनुभव, असे किती विनोदी किस्से झालेत का वर्कशॉप मध्ये की कामगारांसोबत असेल किंवा मिस्टरांशी बोलता बोलता किंवा कोणी क्लायंट सोबत आपले काही विनोदी किस्से काही आठवतात का? विनोदी किस्से तरी असे नाही काही आठवत, कारण किंवा असं काहीतरी झालं, अरे हे चुकलंय पण हे काहीतरी गणतंय आपलं काहीतरी इथे, असं काहीतरी काही म्हणजे हे असू दे, पण तसं काही माझी चूक मला वाटतं काय झाली नाही म्हणजे असं. पण हा असं मला ते कामगार वर्ग म्हणा किंवा असं गुंडायचा प्रयत्न करायचे नक्की अगदी. हे म्हणे असं मिस्टरांना सांगायचे की मॅडमनी हे काम हे बरोबर नाही केलं, ते बघा ते फेल गेलं. आणि मला खरंच वाटायचं त्यावेळेला की काहीतरी झालंय का. मग मी विचारायचे काहीतरी झालंय का. मग माझे मिस्टर पण म्हणजे थोडे खेचायचे, हो आणि हे काय हे सगळं चुकलंय, हे बरोबर नाही झालं असं. आणि मग थोड्या वेळाने ते सांगायचे की काय झालं असं. मला तर खात्री होती की ते काम फेल बरोबर गेलं नाही, तरी हे असं काम म्हणताय. ते म्हणाले काही नाही ग, ते उगाच आपलं गंमत करतायत म्हणून, म्हणजे चांगलं झालंय काम म्हणून थोड्या वेळाने सांगायचं. चालायची चेष्टा मस्करी पण चालायची, थोडस मागे ओढणं पण त्यांचं चालू असायचं. म्हणजे अनेक प्रकारचे किस्से हे चालूच राहतात. इव्हन कस्टमर जे आपल्याकडे येतात, आपण कितीही लोकांना सर्व्हिस दिली तरी पुढचाच माणूस आपल्याकडनं एखादी चूक राहिली तर ती नाही ऍक्सेप्ट करू शकत. त्यावेळेला तो म्हणू शकतो की तुमच्याकडनं झालं नाही. त्यावेळेला आपल्याला खूप शांततेत उत्तर द्यायला लागतं, कारण शेवटी आपल्याला त्यांच्यामुळेच पुढे आहे, त्यामुळे कस्टमर सांभाळावेच लागतात. ग्राहक हे देव. त्यामुळे मेन म्हणजे मी लेडीजना सुद्धा मी सांगेन की आपल्याला शांततेत उत्तर द्यायला लागतं आणि शांत राहावं लागतं कुठलाही बिझनेस. तिथे तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखरच, जिभेवर साखर घेऊनच तुम्हाला म्हणजे वेगवेगळे प्रसंग येतात या गोष्टी. बरोबर. कारण खूप वेगवेगळ्या ह्याची लोक येत असतात. काही वाईट अनुभव येतात, काही चांगले अनुभव येतात. सगळीच लोक काही अशी नसतात. हा म्हणजे एकसारखी जर माणसं भेटायला लागली, म्हणजे चांगली तर चांगली किंवा वाईट तर वाईट, मग त्या प्रवासाला पण तितकी काही मजा उरत नाही. म्हणजे तिखट मीठ, त्याच्यानंतर जोडीला थोडासा गोडा मसाला असेल, हे सगळ्या गोष्टीची फोडणी तुम्हाला हवीच हवी. त्याशिवाय आपण पुढे प्रवासही करू शकत नाही. हो म्हणजे प्रवासाला काही मजा येत नाही, ती तुम्हाला आनंद उपभोगता येत नाहीये किंवा
खूप रटाळ जीवन जातं खरं तर. म्हणजे नुसते जे वाईट अनुभव पण येत चालूच राहतं ते. म्हणजे जसं आपल्या संसारात आहे तसं सगळीकडे आहे शेवटी पाहिजेच ते थोडस. एक शेवटचा फक्त किस्सा विचारायचा की जेव्हा कोरोनाचा 2 वर्षाचा काळ सगळ्याच क्षेत्रामध्ये त्याचा खूप इम्पॅक्ट झाला. IT असो, फिल्म इंडस्ट्री, सगळ्यांनाच ते बॅकफूटवर घेऊन आले. तसंच आपल्या या क्षेत्रामध्ये पण तोचा पूर्णपणे फटका बसलाय. तर ते जेव्हा बॅकफूटवर येऊन पुन्हा 2 पावलं पुढे जाणं आहे, तर तो काळ तुम्ही कसा हँडल केला? खूप अवघड होता. म्हणजे माझ्या मिस्टरांना पण कदाचित माहिती नसेल, पण आतापर्यंत जे काही आम्ही कमवायचो आमच्या बिझनेस मध्ये हार्डवर्किंग खूप आहे. म्हणजे थोडक्यात मराठी भाषेत बोलायचं म्हणायचं तर ढोर मेहनत हा शब्द मी म्हणेन. त्या ढोर मेहनतीप्रमाणे बघायला गेलं तर तसं प्रॉफिट खूप काही नाही. की ह्या बिझनेस वरती साधारण एक कुटुंब व्यवस्थित पुढे प्रवास आपला करू शकतो. म्हणजे व्यवस्थित चालू शकतं त्याचं एक. त्या ह्याच्यातनं की शेवटी बाईकडे ती कला आहेच. म्हणजे आपणच आपली कॉलर दाट असं मी म्हणत नाहीये. म्हणजे पुरुषही असतात, पण जनरली एक बाईला की मिळालेल्या पैशातनं की संपलेत म्हणून सांगून आपल्याच संसारासाठी ते 2 पैसे बाजूला ठेवणं ही कला माझ्या मते तरी काटकसर ही खरं तर जेवढी बाईला जमते पुरुषही करतात, नाही असं नाही. पण ती खरं तर जन्मजातच तिला ते एक संस्कार असं म्हणतात की तिला ते जन्मजातच संस्कार केले जातात. म्हणजे बाहेर यायच्या आधीच तिला ते संस्कार दिले जातात. काटकसर करत जा. त्या मनाने म्हणजे मी तेव्हा ते थोडे पैसे बाजूला ठेवले. त्यामुळे थोडस आमच्या घरावरती लोन असल्यामुळे ते मी थोडेसे ते जवळजवळ 6 महिने नाही म्हणजे 1-2 वर्ष तसं त्याप्रमाणे मी ते अवघड केलं फार. म्हणजे काहींचे पैसे मागे पुढे द्यायचे राहिले ते आम्ही थोडेसे त्यांना सांगून थोडे पुढे दिले. आणि तेवढा विश्वास पण संपादन केला होता ग्राहकांसाठी. ग्राहकांचं म्हणण्यापेक्षा काही दुसरीकडनं कुठनं पैसे घेतलेले असतील त्यावेळेला आपण देऊ शकतो. तरी आम्ही जनरली काय करतो की पैसे कोणाचे ठेवत नाही. असं आहे की मी करते की जे आपल्याकडे येतील त्या ह्याच्यातनं त्याची विभागणी करून ते 2 पैसे बाजूला ठेवायचे. त्यामुळे हा प्रवास निभावून गेला. हा जो 20 वर्षाचा प्रवास आहे खरं तर असा नाही म्हणणार, पण शिकत चांगले वाईट अनुभव जोडीला आपल्या बांधत जो आतापर्यंत आजच्या दिवसापर्यंत झालेला प्रवास, त्या प्रवासात ना तुम्हाला मिळालेली शिकवण ह्या पुढच्या पिढीला तुम्ही कशी द्या? मला मिळालेली शिकवण मी पुढच्या पिढीला एवढंच सांगेन की जे काही काम तुम्ही कराल तेच मगाचपासून मी सांगते की तुम्ही विश्वासाने करा. ग्राहकांना आपल्या विश्वासात द्या. चूक होते माणसाची, असं नाही की चूक होत नाही असं नाहीये, पण जे काय कराल ते विश्वासाने मेन म्हणजे ग्राहकांना द्या तुम्ही. कारण बिझनेस करताना काय होतं आपला विश्वास पण लोकांना बसण्यासाठी त्यांना सुद्धा विश्वासात घेणं हे फार महत्वाचं असतं. बरोबर, एवढंच सांगेन. बाकी आपसुकी सगळं पुढे सुरळीत होतं. म्हणजे जे आहे ते काम चुकारपणा म्हणतात हा माझ्या पहिल्यापासून याच्यात नसल्यामुळे. बरोबर आहे. म्हणजे लहानपणापासूनच आई-वडिलांना बघत आलेले जे आणि आपण स्वतः त्याच्यात काम केल्यामुळे त्याचा अनुभव माहितीये, त्यातनं काय येणारे पडसाद पण माहितीये की तो कामचुकार केल्यामुळे पुढे प्रसंग काय उभे राहणार आहे हे आधी माहिती असल्यामुळे मी तर म्हणेन कामचुकार पुन्हा करू नका. बरोबर. आणि विश्वासाने काम करा, एवढंच चालेल. बाकी पुढे होतच. पण हा झाला बिझनेस किंवा बिझनेस वुमन साठीचा संदेश होता. पण एक स्त्री म्हणून तुम्ही आपल्या या पुढच्या पिढीला नाही पण इतरच ज्या गृहिणी पण आहेत किंवा ज्या नोकरीला पण आहेत अशांना तुम्ही एक स्त्री म्हणून काय संदेश द्या? नोकरी कुठलाही व्यवसाय करताना मी म्हणेन जर आपल्या घरचा व्यवसाय असेल तर मी म्हणते की आपण सुद्धा त्याच्यात
मोकळेपणाने बोलून मोकळेपणे लक्ष देऊन तो आपला व्यवसाय आहे तो पुढे कसा नेता येईल त्याच्याकडे हल्लीच्या दृष्टीने फार विचार करायला हवा आणि त्याच्यात लेडीजनी सुद्धा लक्ष देऊन तो बिझनेस कसा वाढवता येईल किंवा आपल्याच मिस्टरांसाठी किंवा जे कोणी घरचे असतील त्यांच्यासाठी आपण पण खांद्याला खांदा देऊन तो पुढे कसा नेता येईल किंवा त्यांच्यावरचा भार थोडासा कमी कसा करता येईल हे मी म्हणेन की तेवढं आपण थोडस लक्ष दिलं तरी पण खूपशा गोष्टी थोड्याशा हलक्या होऊ शकतात. म्हणजे शेवटी हे आपल्या संसारासाठी कुटुंबासाठीच आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की सगळ्यांना तेवढं लक्ष घाला. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने जर का लक्ष एकमेकांशी संवाद साधून त्यांना मिळेल किंवा जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न एकमेकांशी केला किंवा तेवढा तुमचे सोप्या होऊन जातात. आज ह्या खूप इन्फॉर्मल गप्पा होत्या आणि त्यांचं क्षेत्र खूप वेगळं होतं. प्रेस लाईन मध्ये एक स्त्री म्हणून काम करणं सलग 20 वर्ष खूप अवघड आहे आणि याच्यात रोज काही ना काहीतरी त्यांच्या आयुष्यात येणारे घडामोडी असतात की ते मशिनरीशी काम करणं असेल किंवा अकाउंट्स असेल अशा निरनिराळ्या खूप गोष्टी आहेत डिपार्टमेंट आहेत की ते त्याला तोंड देणं हे खूप अवघड आहे. आणि मेन म्हणजे ग्राहकांना म्हणजे काय थोडीशी 19-20 काही त्यांची चूक झाली असेल आपल्याकडनं किंवा त्यांच्याकडनं त्याला सामोरे जाणं आणि त्यांना शांतपणे उत्तरं देणं हे खरंच खूप अवघड आहे. आणि एका स्त्रीने हे पुढे जाऊन काम करणं हे तर अजूनच म्हणजे त्याला हॅट्स ऑफ आपण म्हणू शकतो की सलग 20 वर्ष हेच काम करणं आणि सतत येणारे त्याच्यात चढ उतार आणि त्याच्यातनं पुन्हा उभं राहून तेच पुन्हा काम करायचंय. खरंच यशस्वी मावशी हॅट्स ऑफ. आणि ह्या ज्या गप्पा होत्या अर्थात इन्फॉर्मल होत्या घरातल्याच आपल्या गप्पा आहेत घरातलीच व्यक्ती आहेत तर या गप्पा जसं तुम्हाला आधी टेन्शन आलं होतं खूप टेन्शन आलं होतं कारण मी आतापर्यंत माझ्या मते हा पहिलाच अनुभव आहे. असे मला बरेच जण सांगत होते. इव्हन आता अजून एक गोष्ट सांगायची आताच नुकतंच अवॉर्ड पण मिळालंय तर त्या अवॉर्ड विषयी पण आम्हाला थोडस म्हणजे मी इतके वर्षाचं हेच माझं मेन फळ आहे असं मी म्हणेन की आपण न सुचवता की लोकांनी सुद्धा समजून घेतलं की खरंच आज एखादी लेडी या क्षेत्रात काम करते आणि ती सलग इतके वर्ष 20 वर्ष हे काम तिने निभावलंय किंवा ती येणारी लोक जी आहेत ती इतके वर्ष मला सलग तिथे बघतायत हेच श्रेय हे माझं मी म्हणेन आणि हेच सगळं मी माझं सब्र का फल मिठा होता है असं मी म्हणेन. आनंदच आहे म्हणजे. त्यामुळे त्या लोकांनी ठरवलं की आपण नाही या वेळेला असोसिएशन्स पुणे असोसिएशन्स तर्फे आपण यांचा सत्कार करू आणि अच्युतजी गोडबोले यांच्या हस्ते मला तो सत्कार देण्यात आला. आनंदच आहे म्हणजे अगदीच. म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीकडनं आपल्याला पुरस्कार मिळणं आपल्यासाठी भाग्याची गोष्ट ठरते. खूपच. पुन्हा एकदा म्हणजे गप्पा कशा वाटल्या? छान. म्हणजे मला पहिलं खूप थोडस टेन्शन आलेलं होतं पण आपण घरचंच असल्यामुळे तसं काही कार्य त्यामुळे काही दडपण आलं नाही आणि शांतपणे जसं आपण नॉर्मल गप्पा मारतो बरोबर तशा छान वाटल्या. म्हणजे आपला हेतू हाच आहे म्हणजे आतापर्यंत ते झालेले एपिसोड की आतापर्यंत आलेले पाहुणे यांचा प्रवास हा जाणून आपण घेऊन आपल्या प्रेक्षकांना सांगणं आणि त्यांना त्यातला अनुभव देणं आणि त्यातला त्यांनी अनुभव घेणं हाच आपला मेन उद्देश आहे. हा जागृत स्त्री शक्तीचा सेगमेंट करणं आणि हा आमचा दुसरा सीझन आहे. त्याच्यामुळे नवनवीन महिलांना अशा महिला ज्या पडद्यासमोर नाहीये पण पडद्या मागे काम करतात किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या बाप आहेत असं म्हणू आपण म्हणजे आपल्या पुणेरी भाषेत बाप आहेत त्या. तर अशांना पुढे आणणं त्यांचा प्रवास प्रेक्षकांना सांगणं आणि त्यांना त्यांची मदत कशी होऊ शकते प्रेक्षकांना हे प्रेक्षकांनी ठरवावं. त्यांची मदत तुम्ही कशी घेऊ शकता आणि त्यांच्याशी तुम्ही मदत घ्यायची असेल तर ती कुठे तुम्ही घेऊन शकता म्हणजे त्यांची ओळख असेल त्यांचा नंबर असेल किंवा त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे कुठल्याही पद्धतीने तर ते
आम्ही सांगतोच. तर बरोबर. आम्ही आमच्या या सेगमेंटमध्ये किंवा आमच्या आलेल्या पाहुण्याला आम्ही असं रिकाम्या हातीच कधी पाठवत नाही. पण आमचा हा एपिसोड खूप 11th आरला ठरल्यामुळे खूप आम्ही अशा जुगाडू आजचा एपिसोड आहे. तर एकमेव आर्ट्स आणि कोपागा फूड्स आणि मुक्ता झाड असे आपले 3 गिफ्टिंग आर्ट्स आपल्याला म्हणजे गिफ्टिंग पार्टनर लाभलेले. तर त्यापैकी अर्थात आता आपल्याकडे फक्त एकमेव आर्टचं हे कॅलेंडर आहे जे दरवर्षी म्हणजे सलग 3रं वर्ष पु ल देशपांडेंच्या वरती ते कॅलेंडर छापतात. त्यांच्या नवनवीन झालेल्या गोष्टी आहेत त्या पुलांच्या गोष्टी लोकांना समजाव्यात, आत्ताच्या पिढीला पुलं काय आहेत हे कळावं. तर अशी थीम नवीन नवीन ते आणतात. यंदाची थीम आहे की दर महिन्याच्या कार्डवर त्यांनी QR कोड छापला, ते तुम्ही स्कॅन केला तर त्यांचे काही कथाकथन आहेत किंवा नाटकं आहेत किंवा त्यांचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला तिथे युट्यूबला जाऊन तुम्ही ते दिसू शकतात. म्हणजे असे तुम्हाला शोधावे लागणार नाही, असे ते तुम्हाला अगदी तुमच्या पर्यंत आणून ठेवलंय त्यांनी. तर नक्कीच बघेन मी. नक्की हे तर बघा. आणि पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो की तुम्ही आमच्या अगदी शॉर्ट नोटीसवर आमच्याशी या गप्पा मारायला आमच्याशी तयार झाला. त्यांनी एवढ्या छान गप्पा, एवढे छान अनुभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत वाटला हा अनुभव. आणि पुढच्या तुमच्या 20 वर्ष तर झाली, अजून पुढे छान अजून 30-40 होतील तेवढे वर्ष. त्यासाठी शुभेच्छा वाटचालीसाठी. आणि असाच तुमचा बिझनेस बहरत जावं. मला हे खूप छान वाटलं. मी पण मनापासून धन्यवाद म्हणजे की तुम्ही मला याच्यात म्हणजे काय म्हणायचं होतं शब्दच सापडत नाही. तुम्ही मला इथपर्यंत बोलावलं, मला संधी दिली त्याच्याबद्दल नक्की. तर मित्र, कसा वाटला आजचा एपिसोड? अर्थात खूप काही दिसत नाही मागे, तुम्हाला माहितीये मला. पण हा जागर स्त्री शक्तीचा शेवटचा एपिसोड होता. आणि नवरात्रीचा उद्या आहे दसरा. उद्या दसरा तुम्ही नक्की छान असा सोन्याची पानं लुटून तुम्ही तो साजरा करा. आणि शक्यतो निसर्गाला हानी पोहोचवू नका, कुठेही जाऊन ते पानं काढू नका. वर्बली आपले शुभेच्छा द्या आणि भेटा एकमेकांना. हाच सणाचा खरं तर उद्देश आहे की तुम्ही एकत्र येणं आणि तो साजरा करणं, ना की निसर्गाला हानी पोचवून मग तो साजरी करणं आणि खूप मोठमोठ्या अशा आवाजात गरबे खेळणं वगैरे. हा खरंच त्या मागचा उद्देश नाहीये. तर जोक सपाट, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि ह्याच्या आधीचे एपिसोड तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन नवरात्रीचे तुम्हाला एपिसोड दिसणार आहेत. आता भेटणारच आपण पुढल्या वर्षी नवरात्रीच्या सेगमेंटमध्ये, पण आधीमध्ये आपण भेटतच राहूयात. आणि आपले बाकीचे पण सेगमेंट आहेत, माइंड की बात आहे, ओल्ड इज गोल्ड, असे आपले भरपूर सेगमेंट चालू आहेत. त्यालाही तुम्ही व्हिजिट करा त्या सेगमेंटच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन. तेही छान छान तुम्हाला सोशल अवेअरनेस असे खूप सारे एपिसोड्स आहेत, ते तुम्ही बघा, लाईक करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय, सबस्क्राईब केलं नाही तर हे असे एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो, एवढा तामझाम करतो, एवढे तुमच्यासाठी आम्ही मेहनत घेतो. हे फक्त आम्ही आमच्या सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी, लाईक मिळवण्यासाठी आम्ही करत नाही. तर काहीतरी चांगलं तुमच्यासाठी घेऊन येणं हा आमचा अट्टहास आहे. आणि चांगलं चांगलं तुम्ही बघावं, हाच आमचा मागचा उद्देश आहे सगळ्याचा. तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आनंद भेटू. काय त्यात म्हणजे आनंद आपण घेतो, सगळ्यांना वाटावा. तर भेटूया पुढल्या वर्षी आणि याच जागर स्त्री शक्तीमध्ये 3रा सीझन घेऊन येणार आहोत. बघा पुढल्या वर्षी कोण कोण नवीन येते. तोपर्यंत बाय.